मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने एका निराधार कुटुंबाला आधार दिलाय। रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगावमधील एका रिक्षा चालकाचं 1.5 वर्षापूर्वी अपघाती निधन झालं। त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। घरातील कर्ता पुरुष गेल्याने 3 लहान मुलांची जबाबदारी कशी पार पाडायची असा प्रश्न मृत रिक्षा चालकाच्या पत्नीसमोर होता। मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळालाय। उपजीविकेसाठी पैशाची अतोनात गरज असताना 3,000 रुपये मिळाल्याने या कुटुंबाने समाधान व्यक्त केलंय। तसेच मुख्यमंत्र्यांसह महायुती सरकारचे आभार देखील मानले आहेत। या कुटुंबाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच महायुती सरकारची जी भेट आहे ती पोहोचलेली आहे। भगिनींच्या बँक अकाउंटमध्ये 1,500 3,000 रुपयाच्या रकमा देखील जमा झालेल्या आहेत। काही भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही रक्कम फार महत्त्वाची आहे। अशाच एका बहुर कुटुंबामध्ये आपण आहोत आणि तिथल्या भगिनी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेअंतर्गत तुम्हाला मदत झाली का, किती रुपयाची झाली आणि ती किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी? 3,000 रुपये तर भेटलं। तेव्हा मी जाऊन राशन वगैरे समजा जाऊन आणलं माझ्या मुलांच्यासाठी। आशीर्वाद आहे तुमच्या समजायच्यासाठी। तेव्हा तर 3,000 रुपये मी आणलं। माझा पोरगा पण आजारी असतं। एक आजारी म्हणजे काय, डॉक्टर वैस त्याला चालू आहे, दमाचा शिकालत आहे। तेव्हा त्या आपला गेल्या वर्षी ॲक्सिडेंट झाला पतीचा। पतीचा ॲक्सिडेंट झाला त्या ह्याने माझा पोरगा पण एक तीन मुलं मी आहे। मी पण आजारी असता, मी काही कुठं काम करू शकत नाही। 3 मुलं माझी लहानात, एक दमाचा शिकालत आहे। तेव्हा त्याला तिथं मुंबईला नेलो होतो आणि सज्जद बोडम्याने असं दिले। तेव्हा त्याने म्हणलं की एलर्जी होतं। त्या ह्याने सज्जद बोडम्याने जरा झोपरा माझा होता, त्या ह्याने सज्जद बोडम्याने जरा घर माझा रंगवला ना, पैसा पाणी त्यानेच माझा हे केले ना। तेव्हा मला आज काय माझं 3,000 तुम्ही पाठवल्यावर ना असं नाही, पण मी आता 3,000 राशन वगैरे समजा आणला। तेव्हा आता तुम्ही माझ्यावरती लक्ष ठेवा। अशा अनेक भगिनी आहेत ज्यांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेचा फायदा होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भागवतसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।